पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेची बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या मुद्द्यावरून सध्या पुण्याचं राजकारण तापलंय। या प्रकरणात खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे गोत्यात येण्याची शक्यता आहे। जैन समाजाने मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जैन बोर्डिंग हाऊसची जमीन ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे। मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यासोबतच्या 2 बिल्डरांनी जैन बोर्डिंगची जागा हडप केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला। या प्रकरणी जैन समाजाने आज 17 ऑक्टोबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालत जैन समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या जमीन विक्री व्यवहाराला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले। जैन समाजाने केलेल्या आरोपांबाबत अद्याप मुरलीधर मोहोळ यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही। मात्र त्यांच्यावर सध्या होत असलेल्या गंभीर आरोपांमुळे मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे या सगळ्यावर मुरलीधर मोहोळ कधी मौन सोडणार आणि ते काय बोलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।